पुण्यातील वनराज हांदेकर हत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक। आतापर्यंत 3 अल्पवयीनांसह 21 जणांना अटक। नेरळमधील मारहाण प्रकरणातील आरोपी शिवाजी सोनावणेला पोलिसांकडून अटक। कारच्या फुटलेल्या काचेची भरपाई देण्याच्या वादातून मारहाण। विवेकबुद्धी असलेली मुलगी पहिल्या भेटीत हॉटेलच्या खोलीत भेटणार नाही। सुनावलेली शिक्षा रद्द करताना नागपूर खंडपीठाचं बलात्कार प्रकरणी निरीक्षण। अल्पवयीन पीडित मुलीचा बलात्काराचा आरोप कोर्टाकडून अमान्य। नाशिकच्या वणीमध्ये क्रूरतेचा कळस। मोकाट श्वानाला मारहाण करत डोळे फोडले। अज्ञातांविरोधात वणी पोलिसात गुन्हा दाखल। वाशिममध्ये चाकूचा धाक दाखवत सोयाबीनने भरलेला ट्रक पळवला। 3 आरोपींना कारंजा पोलिसांनी घेतलं ताब्यात। पुण्यामध्ये लेझरचं साहित्य पुरवणाऱ्या 6 जणांवर गुन्हे दाखल। पुणे पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा। दहीहंडी गणपती प्रतिष्ठानवेळी लेझरचा वापर। लेझरवर बंदी असतानाही वापर केल्यानं गुन्हा दाखल। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये दारूच्या नशेत असलेल्या गुंडाकडून तरुणाला मारहाण। हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी। तरुणावर चांडोली रुग्णालयात उपचार सुरू। नंदुरबारच्या शहादा तालुक्यात विद्युत तार चोरीच्या घटना वाढल्या। चोरट्यांचा बंदोबस्त करा, शेतकऱ्यांची मागणी। नंदुरबारमध्ये चेटकीण असल्याच्या संशयावरून महिलेचा छळ। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने तक्रार दाखल। त्रास देणाऱ्यावर कारवाईची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।